नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। 3 वर्षातून एकदा येणारा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी असा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास यंदा 17 मे पासून सुरू झाला असून अधिक मास 15 जूनला संपणार आहे। आपल्या हिंदू संस्कृतीत अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात आणि या महिन्यात लेक जावयाला घरी बोलावून त्यांना मानपान करण्याची, त्यांना 33 वस्तूचे वाण देण्याची खूप जुनी परंपरा आहे। आजच्या काळात सोन्या चांदीचे भाव खूप प्रमाणात वाढले आहेत, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला जावयाला सोन्याची अंगठी किंवा चेन देणे परवडेलच असे नाही। पण काळजी करू नका, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सोन्या चांदीचा अट्टहास न धरता कमी बजेटमध्ये पण सोन्याहून अधिक आध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या अशा कोणत्या 5 वस्तू आहेत ज्या तुम्ही वाण म्हणून देऊ शकता। सोबतीला जावयाचे पूजन कसे करावे आणि भोजनाचा बेत कसा असावा याची संपूर्ण सात्विक माहिती आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अधिक मासाचे धार्मिक महत्त्व। मंडळी, सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की या महिन्यात जावयाला इतके महत्त्व का दिले आहे। जेव्हा आपल्या लाडक्या लेकीचे लग्न होते तेव्हा आपण जावई आणि लेकीला साक्षात लक्ष्मीनारायणाचे रूप मानतो। हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे जावयाचे पूजन करणे म्हणजे साक्षात विष्णूची सेवा करण्याप्रमाणेच आहे। यामुळे लेकीचा संसार सुखाचा होतो आणि आपल्या परिवाराला भरभरून पुण्य लाभते। यंदा हा अधिक मास ज्येष्ठ महिन्यात येत असल्यामुळे संपूर्ण महिनाभरात तुमच्या आणि लेक जावयाच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी तुम्ही हा सोहळा करू शकता। आता पाहूया, सोन्याची अंगठी किंवा महागड्या वस्तू देण्याऐवजी तुम्ही कोणत्या अत्यंत शुभ आणि आयुष्यभर स्मरणात राहतील अशा वस्तू वाण म्हणून देऊ शकता। लक्ष्मीची पावले, तांब्याची किंवा चांदीची। बाजारात मिळणारी प्लास्टिकची पावले वापरण्याऐवजी तांब्याची किंवा छोटी चांदीची पावले जावई लेकीला वाण म्हणून देऊ शकता। ही पावले उंबरठ्यावर किंवा देवघरात लावण्याने त्यांच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल। अन्नपूर्णा देवीची मूर्ती। जर लेकीच्या घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर पितळाची किंवा चांदीची मूर्ती भेट म्हणून देऊ शकता। यामुळे तिच्या संसारात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही। गाय वासरू म्हणजेच कामधेनू मूर्ती। शहरामध्ये सणासुदीला पूजेसाठी गाय मिळणे कठीण होते। देवघरात किंवा तुळशीजवळ ठेवता येईल अशी तांब्याची किंवा पितळाची गाय वासराची मूर्ती देणे अत्यंत शुभ मानले जाते। तांब्याचे किंवा पितळाचे स्वस्तिक। स्वस्तिक हे नकारात्मक ऊर्जा दूर करणारे मंगलचिन्ह आहे। मुख्य दरवाजासाठी किंवा देवघरासाठी आकर्षक स्वस्तिक तुम्ही देऊ शकता। देवघरात रोज पाणी भरून ठेवण्यासाठी तांब्याचा कलश तुम्ही देऊ शकता। ही रोजच्या पूजेतील अत्यंत उपयोगी भेट ठरेल। वाण देण्याची अचूक पद्धत पाहूया। अधिक मासात 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे। मी ज्या वस्तू तुम्हाला सांगितल्या आहे, तुम्ही कोणतीही वस्तू निवडली तरी वाण पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही काही आवश्यक गोष्टी सांगणार आहे। तांब्याच्या, पितळाच्या किंवा चांदीच्या ताटात 33 अनारसे ठेवावे। अनारसे नसतील तर जाळीदार असणारे गोड पदार्थ जसे की मैसूर पाक, मोठे बताशे 33च्या संख्येत द्यावेत। तुम्ही 33 फळे सुद्धा देऊ शकता। या 33 पदार्थाच्या वर एक निरांजन प्रज्वलित करून ठेवावा। हा दिवा तुम्ही स्टील, पितळ किंवा तांब्याचा घेऊ शकता। निरंजनाशिवाय अधिक मासाचे दान पूर्ण होत नाही। यासोबत जावयाला फुल आहेर म्हणून कपडे, शर्ट, पॅन्ट, कापड, टॉवेल, टोपी किंवा रुमाल दिला जातो। लाडक्या लेकीची ओटी। जावयाच्या वाणासोबत लाडक्या लेकीचा मानही करणे तितकेच महत्त्वाचे आहे। लेकीला सुंदर साडी, ब्लाऊज पीस, नारळ, तांदूळ आणि फळ देऊन तिची सन्मानाने ओटी भरावी। या महिन्यात लेकीला चांदीची जोडवी घेऊन देणे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते। धोंड्याचा महिना असल्यामुळे भोजनाचा बेत कसा असावा, तर या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात, म्हणून जेवणात विशेष करून पुरणाचे धोंडे
आणि पुरणपोळी बनवली जाते. ताटाभोवती सुंदर रांगोळी काढून लेक जावयाला प्रेमाने पोटभर जेवू घालावे आणि शेवटी साक्षात लक्ष्मीनारायण स्वरूप मानून त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा. अनेकांच्या मनात प्रश्न असतो की आम्हाला मुलगी नाही, मग आम्ही काय करावे? तर मंडळी, तुम्ही तुमच्या नंदयाला किंवा बहिणीला आणि तिच्या मिस्टरांना घरी बोलावून हा मानपान करू शकता. हे वाण दर 3 वर्षांनी येणाऱ्या प्रत्येक अधिक मासात द्यावे. शेवटी एकच लक्षात ठेवा, वस्तू कितीही लहान किंवा मोठी आहे यापेक्षा देणाऱ्याची भावना महत्त्वाची असते. त्यामुळे परिस्थितीनुसार आनंदाने द्या आणि आनंदाने सण साजरा करा. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.